जर हवी तुम्हा सुंदर धरा, हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा, देते स्मरण. जर हवी तुम्हा सुंदर धरा, हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा, देते स्मरण. ही साद घालती झाडे, कामध्ये थांबती वारे, हे पहा संपले पाणी, मातीस दुखवले कोणी. ही जीवसृष्टी हा निसर्ग सुंदर, मातीची पुण्याई, सांगती उद्याच्या पिढ्या म्हारे, जपा जपा हिरवाई. थांबवू चला हे प्रदूषण, लाभू दे जगा संजीवन, या करू जतन वातावरण, रे चला जपू पर्यावरण. आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण. नमस्कार मंडळी, मी सुरभी वालावलकर ठोसर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं ऑनलाईन खुली पर्यावरण शाळेमध्ये खूप खूप स्वागत करते. ऑनलाईन खुली पर्यावरण शाळा हा उपक्रम ठाणे महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमातून सुरुवात करण्यात आला आहे आणि आपण दर शुक्रवारी वेगवेगळे विषय घेऊन एकत्र येत असतो. तुम्हाला आठवत असेल तर आपण काही एपिसोड्स पूर्वी पर्यावरण दक्षता मंडळाच्या भटकंती या प्रकल्पाविषयी माहिती घेतली होती. भटकंती करायला तर सर्वांनाच आवडतं आणि आता पावसाळा हा जो सीझन आहे तो याच्यासाठी खूप बेस्ट सीझन आहे. आता अनेक जण ट्रेक्सला जात असतात किंवा निसर्गामध्ये वेगवेगळ्या गोष्टी बघायला पण जात असतात. तर आज आपल्यासोबत अशाच एक मॅम आहेत ज्या आपल्या संस्थेच्या म्हणजे भटकंतीच्या आपण जे ऑर्गनाईज करतो त्याला त्या नेहमी येत असतात. तर आज आपण त्यांच्याकडून याबद्दल जाणून घेऊया. मी स्वाती पुसाळकर मॅडमना अशी विनंती करते की त्यांनी त्यांचा अनुभव शेअर करावा. नमस्कार सर्वांना. गेल्या वर्षी पर्यावरण दक्षता मंडळाचं जे डोंबिवली युनिट आहे तर तिथे गार्डनिंग कोर्स मी जॉईन केला आणि त्या माध्यमातून मी पर्यावरण दक्षता मंडळाच्या भटकंती या उपक्रमाशी जोडले गेले. गेल्या वर्षी मंडळाने आणि या उपक्रमाने अनेक ट्रेल आयोजित केलेले आहेत, ज्याच्यामध्ये काही बर्ड ट्रेल्स होते, बटरफ्लाय ट्रेल होता. इंटरनॅशनल बायोडायव्हर्सिटी डेच्या निमित्ताने चिव पार्क येथे एक ट्रेल आयोजित केला होता. मरीन कोस्टल जी डायव्हर्सिटी आहे त्या विषयावर पण एक ट्रेल आयोजित केला होता. अर्थात या सगळ्या ट्रेलला मला जायला काही मिळालं नाही, पण मी 4 ट्रेल उपस्थित होते आणि त्या ट्रेलच्या माध्यमातून मला खूप नवीन अनुभव आले. म्हणजे आपण जेव्हा घराबाहेर सर्वसामान्यपणे पडतो तेव्हा आपल्याकडे झाडं आपल्याला दिसतात, पक्षी दिसतात आणि आपला त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप सर्वसामान्य असतो. पण जेव्हा मी सर्वात पहिल्यांदा बर्ड ट्रेलला गेले तेव्हा पक्ष्यांकडे बघण्याची दृष्टी माझी टोटली अगदी बदलून गेली. म्हणजे त्या ट्रेलमध्ये मला असं समजलं की जे पक्षी दिसतात, जे झाडावर पक्षी दिसतात तर त्यांची पण आपल्या माणसांची सारखी एक वसाहत असते, एक कॉलनी असते आणि मग एका झाडावर अगदी अनेक वेगवेगळे पक्षी घरटी बांधून असतात. कधीतरी ती घरटी विस्कटलेली दिसतात. मग ती विस्कटलेली घरटी पाहून आपण समजावं की बाबा खारुताईचं आणि त्या पक्षाचं भांडण झालेलं आहे. पक्षी एकमेकांशी कॉलच्या माध्यमाने संवाद साधत असतात. झाड, हे पक्षी, अनेक सजीव अशी सगळी मिळून त्यांची पण एक कोऑपरेटिव्ह सोसायटी बनलेली असते. तर हा जो नवीन दृष्टिकोन आहे निसर्गाकडे बघण्याचा, हा दृष्टिकोन मला या ट्रेलच्या माध्यमातून मिळाल्या. काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आणि आता जे काही मी अनुभव तुम्हाला सांगितले त्याचा बोलवता धनी म्हणजे त्या ट्रेलला उपस्थित असणारे अनेक तज्ज्ञ आणि जाणकार व्यक्ती. आणि हे जे तज्ज्ञ व्यक्ती आहेत ते ऑफकोर्स त्या विषयातले तज्ज्ञ आहेत, त्यामुळे आपण किती छोट्या शंका विचारल्या तरी त्या छोट्या शंकांचं निरसन ते तज्ज्ञ व्यक्ती अशा तऱ्हेने करत होते की जेणेकरून निसर्गाशी या ट्रेलच्या माध्यमाने
जास्तीत जास्त काय म्हणतात संबंध लावण्याचा प्रयत्न त्यांनी या ट्रेलच्या माध्यमातून केला. तसंच या ट्रेलमध्ये अनेक जाणकार व्यक्ती, उत्तम फोटोग्राफर पण आमच्या बरोबर होते. त्यांच्या अनुभवातून पण मला अनेक गोष्टी बघायला मिळाल्या, अनेक नवीन गोष्टी किंवा गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन डेव्हलप झाला. आता हे जे सगळे ट्रेल होते ते ट्रेल आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं जे काम होतं ते डोंबिवलीच्या अर्थातच रुपालीताई, समीक्षाताई आणि आदित्य दादा यांच्या टीमच्या उत्तम कोऑर्डिनेशनमुळे पोहोचलं. तर भविष्यात पण मंडळ जेव्हा जेव्हा ट्रेल असे वेगवेगळ्या विषयावर घेऊन येईल त्या ट्रेलमध्ये मला सहभागी व्हायला नक्की आवडेल. कारण त्या निमित्ताने का होईना हा जो ट्रेलच्या माध्यमातून जो प्रयत्न आहे निसर्गाशी जोडलं जाण्याचा, निसर्ग आपल्याशी बोलत असतो तर त्याचे बोल ऐकण्याचा हा जो संवाद आहे तो संवाद मला वाटतं या ट्रेलच्या माध्यमातून नक्कीच पूर्ण होईल. आणि माझं हे मनोगत मी मांडून तुमच्या सगळ्यांचे आभार मानते. थँक्यू. खूप खूप धन्यवाद स्वाती मॅम. तुम्ही अतिशय ओघवत्या शैलीमध्ये आपल्या भटकंतीचे एक्सपिरियन्स आज सांगितलेत. आपण आता आपल्या कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे वळूया. आजचा आपला जो विषय आहे तो आत्ता गणपती फेस्टिवल येतं हे सर्वांना माहिती आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत की इको फ्रेंडली गणपती फेस्टिवल कशा प्रकारे सेलिब्रेट करू शकतो आपण. तर या संदर्भात आपल्यासोबत आज माहिती देण्यासाठी आहेत पौर्णिमा शिरगावकर. तर मी त्यांचा थोडक्यात तुम्हाला परिचय करून देते. पौर्णिमा शिरगावकर यांनी एन्व्हायरमेंटल सायन्स मध्ये मास्टर्स केलेला आहे. त्यानंतर त्या आपल्या पर्यावरण दक्षता मंडळाच्या अंकुर थीम पार्क हा जो कळवा हॉस्पिटलच्या इथे प्रोजेक्ट होता त्याचा प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर होत्या. त्यानंतर ग्रीन लिव्हिंग कन्सल्टन्सी आणि ग्रीन करिअर कोर्सेस याच्या त्या प्रोजेक्ट इन्चार्ज देखील होत्या. सध्या त्या पर्यावरण शाळा या प्रकल्पाच्या प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. आणि म्हणजे ग्रीन लव्हर्स क्लब किंवा आपले संस्थेचे जे अनेक प्रकल्प आहेत त्यामध्ये देखील त्या फॅकल्टी आणि प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून आहेत. त्यांना ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि मराठा सामाजिक प्रतिष्ठान कळवा यांच्यातर्फे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन 2018 अवॉर्ड देखील मिळालेला आहे. फार वेळ न घेता मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करावी. आजचा आपला विषय आहे पर्यावरणपूरक गणेशोत्सव भाग 1. नमस्कार. आत्ताच आपण स्वाती मॅडम कडनं छान असा भटकंतीबद्दलचा अनुभव आहे हा ऐकला. आणि खरंच निसर्ग आपल्यासाठी किती महत्वाचा आहे हे त्या भटकंतीमधनं त्यांना शिकायला मिळालं. याबद्दलचं अनुभव कथनात त्यांनी सांगितलं. खर तर त्यालाच जोडून मी आज माझं सत्र आहे मी सुरू करेन. आपल्याकडचे सगळे सण आणि सणांचा विचार केला तर हे सगळे सण आहेत, हे सण पर्यावरण निसर्ग आधारित असे सण आहेत. म्हणजेच काय, सगळ्या सणांमधनं सांगितलं जातं की निसर्गाचं संवर्धन केलं पाहिजे. आणि त्याच आधारे आपण आजचा जो उत्सवाचा पर्यावरणपूरक गणपती उत्सव साजरा करणं याबद्दलची माहिती घेणार आहोत. पर्यावरणपूरक गणपती उत्सव याबद्दल आम्ही गेल्या महिन्यापासून महिनाभर विविध शाळांमध्ये जाऊन जनजागृती कार्यक्रम पर्यावरण दक्षता मंडळातर्फे आपण घेतो आहोत. आणि त्याच्यासोबतच ठाणे महानगरपालिका आम्हाला वर्कशॉप घेण्यासाठी अवेअरनेस कार्यक्रम घेण्यासाठी मदत करते आहे. ओके. उत्सव म्हटल्यावरती आपल्याला आनंदाचं वातावरण किंवा आपल्याकडे छान असं त्या कालावधीमध्ये छान असं वातावरण निर्मिती झालेली असते. आणि या आनंदभराच्या वातावरणातच आपण विविध प्रकारची फुलं किंवा सजावट हे सगळं करत असतो. आणि हे करत असताना आपण कधी कधी असं होतं की छान दिसण्याच्या दृष्टिकोनातनं आपण निसर्गाला कुठेतरी विसरतो आणि निसर्गातले अनेक घटक आहेत हे ओरबाडून घेतो. तर तसं न करता आपल्याला कुठेतरी निसर्गाकडे लक्ष केंद्र करून आपल्याला आपल्या घरचे जे उत्सव आहेत हे साजरे करायचे आहेत. आता ह्या चित्रामध्ये मी दाखवलेली आहे छान अशी सुबकशी मूर्ती आहे. आपण प्राणप्रतिष्ठा केलेली आहे आणि छान मंडप आहे तो इथे म्हणजे आपण डेकोरेशन आहे हे इथे केलेलं आहे असं या चित्राच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय. पण ही बाजूला जी काही सजावट केलेली आहे त्याच्यात लागणारी जी फुलं आहेत किंवा तिथली बाकीचं जे सामान आहे हे सगळं कसं आहे
प्लास्टिकची फुलं किंवा अशा पद्धतीचं इथे दिसून येत आहे. पण ही जी सजावट आहे किंवा आपण छोटासा जो मखर केलेला आहे, हा मखर थोडासा पर्यावरणपूरक किंवा जी आपल्याला निसर्गामध्ये फुलं मिळतात त्यापासून केला तर किती सुबक दिसू शकतो. तर त्यामुळे कुठेतरी आपल्याला हेही लक्षात घ्यायचं आहे की सण साजरे करत असताना आपण निसर्गाचं पण कुठेतरी भान राखून आपल्याला सण साजरे करायचे आहेत. आता अनेक मंडपामध्ये किंवा अनेक ठिकाणी जी मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते, ही जनरली मूर्ती जी आहे ही प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेली असते किंवा त्याची उंची ही बऱ्यापैकी मोठी असते. तर बेसिकली मूर्तीची जी उंची आहे ही लहान असावी किंवा मग ती प्लास्टर ऑफ पॅरिसची नसावी, याबद्दलची जनजागृती आहे ही संस्थेच्या माध्यमातून केली जाते. आता हे बघा, हा साधारणतः अंदाज आहे की महाराष्ट्रात सुमारे 1 कोटी घरगुती गणेश मूर्ती आहेत, ह्या बसवल्या जातात, प्राणप्रतिष्ठा केली जाते. तर ह्याच्यामध्ये एक अंदाज घेतला आपण तर एका मूर्ती मागे साधारणतः 3 किलो इतकं पीओपी आपण जर वापरलं, पीओपी म्हणजेच काय, प्लास्टर ऑफ पॅरिस, एवढं वापरलं तर साधारणतः प्रत्येक म्हणजे एक साधारणतः 1 कोटी लोकांच्या पर्यंत जर का विचार केला तर आपल्याकडे 3 कोटी इतकं आपल्याला प्लास्टर ऑफ पॅरिस आहे याचा आपण वापर करतो. आणि त्याच्यामध्ये हे जे प्लास्टर ऑफ पॅरिस आहे, जेव्हा आपण गणेश मूर्तींचं विसर्जन कोणी 1.5 दिवस कोणी 5 दिवस जसं पूजन आहे ते केलं जातं आणि त्यानंतर विसर्जन केलं जातं, तर हे जे काही प्लास्टर ऑफ पॅरिस आहे हे पाण्याच्या ठिकाणी जिथे पाणी असेल तिथे विसर्जन केल्यामुळे तिथे जातं. तर अशा वेळेला तिथले जे पाण्याचे विविध घटक आहेत, मग नदी आहे किंवा विहिरी आहेत, तलाव आहे किंवा मग समुद्र आहे, खाड्या आहेत, ह्या खाड्या काय होत्या, प्रदूषित होत आहेत. तर असं न करता आपण आपल्या माध्यमातून काहीतरी उपाय सुचवले पाहिजेत आणि तशा पद्धतीने उत्सव आहेत हे साजरे केले गेले पाहिजेत. आता बघा, इथे या चित्रामध्ये तुम्हाला दिसून येत आहे की आपण मूर्तीचं पूजन केलं आणि पूजन केल्यानंतर आपण काय केलं, काही दिवसांनी विसर्जन केलं. विसर्जन केल्यानंतर जर का तुम्ही विसर्जन घाटावर तुम्ही गेला 2-3 दिवशी तर साधारणतः अशा प्रकारचं चित्र आहे हे पाहायला मिळतं. मग आपणच विचार करायला पाहिजे, जर का आपण पूजन करत असू आणि जर का विसर्जनानंतर हे चित्र असेल तर नक्कीच आपण मोठा विचार करणं गरजेचं आहे आणि घरगुती विसर्जन किंवा मग महानगरपालिकेने तयार केलेले जे कृत्रिम तलाव आहे तिथे आपल्याला विसर्जन करणं गरजेचं आहे. तर हे जे चित्र आहे हे चित्र आपल्याला नको असेल तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीचे जे सोल्युशन्स आहेत, उपाय आहेत, हे आपण केले पाहिजेत. आता प्लास्टर ऑफ पॅरिसची जी मूर्ती आहे ही मूर्ती बघितलात तर ही हायड्रेटेड कॅल्शियम एका प्रकारचा ते खनिज आहे आणि हे खनिज हायड्रेटेड कॅल्शियम सल्फेट पासून बनलेलं असतं, जे की सुरुवातीला मऊ असतं, त्यापासून आपण गोळा करू शकतो आणि मग मूर्ती आहे ही तयार करू शकतो. आणि मूर्ती तयार केल्यानंतर आपण जेव्हा विसर्जन करतो तेव्हा हे जे पीओपी आहे, पीओपी पाण्यामध्ये संपूर्णपणे विघटन होत नाही किंवा विघटन होण्यासाठी बराच कालावधी लागतो. अशा वेळेला काय होतं, जलप्रदूषण होतं. हे कुठेतरी थांबवायचं असेल तर आपल्याला ज्या गोष्टींचं विघटन होतं किंवा ज्या गोष्टी पाण्यामध्ये विरघळतात अशा गोष्टींचा वापर करणं गरजेचं आहे. आता हे पीओपीचे जे थर आहेत हे थर काय केले करतात तर समजा एखाद्या मूर्तीचं आपण तलावामध्ये विसर्जन केलं, ठाण्याच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर आपल्याकडे तलाव आहेत आणि तिथे विसर्जन करतो आपण, तर तिथे विसर्जन केलं तर त्या तलावामध्ये असणारे जे काही नैसर्गिक झरे आहेत हे झरे कुठेतरी नष्ट होतात, ते बुजले जातात. इतके जे फाईन थर आहेत हे त्याचे असतात, त्यामुळे पीओपीचा वापर करू नये. आणि सोबतच जलाशयामध्ये असणाऱ्या ज्या काही जलीय वनस्पती आहेत ह्या कुठेतरी कमी होतात किंवा मग त्याचाच परिणाम कुठेतरी जलीय प्राणी आहेत, उदाहरणार्थ मासे आहेत, छोटे क्रॅब्स आहेत, त्याच्यावरती आपल्याला झालेला दिसून येतो. म्हणजे तेही प्राणी, त्या प्राण्यांची ही संख्या आहे ही कमी होते. हे कशामुळे होत आहे, प्रदूषणामुळे आपल्याला झालेलं दिसून येतं. आता फक्त पीओपीचाच विचार करायचा का तर नाही, पीओपी सोबतच आपण जर का बाजारामध्ये, म्हणजे आता सगळीकडे बाजारात जर तुम्ही गेलात तर सगळीकडे छोटे छोटे असे
मंडप बांधले गेले आहेत, हे मूर्त्या आहेत ह्या ठेवलेल्या आहेत आणि त्या मूर्त्या छान आकर्षित दिसतात. आणि त्याचं विशेष म्हणजेच कारण त्याच्यावरती देण्यात आलेले रंग, हे जे रंग आहेत हे रंग रासायनिक रंग आहेत. हे या रासायनिक रंगाने त्या मूर्त्या आहेत ह्या रंगवलेल्या असतात. आता हे रासायनिक रंग आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला पारा, क्रोमियम, झिंक यासारखे जे रसायन आहेत ते रसायन असतात. आणि ही जे रसायन आपण जर का मूर्त्यांवरती दिली किंवा लावली तर त्याने काय होतं, आणि त्यानंतर आपण विसर्जन केलं तर मग काय होतं, हे सगळे रंग आहेत हे पाण्यामध्ये काय होतात, मिक्स होतात. आणि मग पुन्हा जलप्रदूषण आहे आपल्याला झालेलं दिसून येतं. विशेष करून रंगामुळे तर जास्त जलचर हानी होते आणि जास्त प्रदूषण आपल्याला झालेलं दिसून येतं. पाणी आहे, पाण्याचं जे आम्ल पातळी आहे ती वाढलेली आपल्याला दिसून येते. तर अशा पद्धतीने जे रंग आहेत हे रंग आपल्याला नैसर्गिक घेता येतील का याचाही विचार झाला पाहिजे. त्याचप्रमाणे हे सगळे रंग आहेत हे पाण्यामध्ये झिरपतात आणि त्यामुळे जो पाण्याचा TDS आहे, घनपदार्थ असतो, जड धातूंचे प्रमाण आहे हे पाण्यातले वाढतं आणि त्यामुळे पाण्याचा TDS आहे हा बदललेला आपल्याला दिसून येतो. ओके, आता हे सगळं कुठे, तर आपल्याला ठाण्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्याकडे गावाकडे विहिरीमध्ये किंवा मग तलावांमध्ये किंवा जे काही कुठला जलाशय असेल तिथे विसर्जन केलं जातं. पण आपल्याकडे ठाण्याच्या बाबतीमध्ये आपण विचार केला तर आपल्याकडे खाडी आहे आणि तलाव आहेत, तर याच्याच मध्ये विसर्जन केलं जातं. जनरली महानगरपालिका अशा पद्धतीने कृत्रिम तलावांची व्यवस्था करते, परंतु आपला अट्टाहास असतो की आपण खाडीमध्येच विसर्जन केलं पाहिजे किंवा मग तलावातच झालं पाहिजे, तिथेच जाऊन विसर्जन केलं पाहिजे. तर त्यामुळे आपण कृत्रिम तलाव किंवा घरच्या घरी विसर्जन करणं हा जो आहे किंवा याचा आपण विचार करत नाही. पण एकंदरीत वाढलेली लोकसंख्या आपल्याकडे ठाण्यासारख्या शहरामध्ये वर्दळ एवढी वाढलेली आहे की आपल्याला गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणारे लोक पण वाढत चाललेले आहेत. त्यामुळे या सगळ्याचा आपण विचार करून कुठेतरी पर्यावरणपूरक उत्सव नेण्यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत. आता पुढे आपण बघूया की साधारणतः बाबा मूर्ती कशी असावी. खरं तर पर्यावरण दक्षता मंडळ गेली कित्येक वर्ष अशा पद्धतीने विविध प्रकारचे जे सण आहेत हे सण पर्यावरणपूरक कसे व्हावेत किंवा पर्यावरणपूरक जीवनशैली कशी असावी याबद्दल आपण जनजागृती करतो. आणि ही जनजागृती अगदी आता संस्थेला 25 वर्ष झालेली आहेत, आम्ही अगदी गेल्या 20 वर्षापासून हे करत आहोत. आणि ह्याच्यामध्ये विविध एक्सपेरिमेंट करून आपल्याला लक्षात आलेलं आहे की साधारणतः मूर्ती कशी असावी याबद्दलची पण आपण माहिती देतो. तर ह्याच्यामध्ये ती धातूची किंवा अगदी लहान असावी, धातूची असली तरी चालेल पण ती लहान असावी. सर्वसामान्य धातूची असेल तर ती परमनंट स्वरूपामध्ये राहते. काही काही जण फायबरची पण वापर करतात, तर तसंही चालू शकतं. पूर्वीच्या काळी तर लाल माती म्हणजे अगदी शेतातली माती, आपल्या परसात किंवा बाजूला जर शेत असेल तर शेतामधनं माती काढली जायची. जर का दुसऱ्या दिवशी गणेश उत्सव असेल, गणेश चतुर्थी असेल तर ती त्या मातीपासून मूर्ती बनवली जायची आणि तिथेच मग प्राणप्रतिष्ठा करून मग आपण पूजन आहे 5 दिवस 1.5 दिवस जे काही आहे ते आपण करायचो. पण परंतु आता असं झालेलं आहे की आपण ते करत नाही. आपण POPकडे बाजारामध्ये आपल्याला इतक्या छान आणि आकर्षित मूर्त्या दिसतात की आपण लगेच बाजारातनं जाऊन घेतो. आता नुसतं आकर्षण असा भाग नाही, तर आपल्याकडे एकंदरीत आपल्या जीवनशैलीमुळे आपल्याकडे वेळ पण नसतो. तर कमी वेळ असल्यामुळे पण आपण पटकन जातो बाजारामधनं आणि जी मूर्ती आहे बुक करतो किंवा कधी कधी काही जण तर अगदी आयत्या वेळेस पण बुक करतात मूर्ती आणि मग पूजन करतात. तर तसं न करता आपल्याला मनोभावे हे सगळं केलं पाहिजे. म्हणजेच काय, तर मूर्ती आपण आपल्या हाताने स्वतःहून बनवली पाहिजे आणि मग शक्य झाल्यास बनवली पाहिजे. आणि ही साधारणतः लाल माती किंवा शाडू मातीची बनवलेली असेल तर अतिउत्तम. कारण लाल माती तर निसर्गामध्ये आजूबाजूला अवेलेबल आहे, आपल्याला उपलब्ध आहे. त्यामुळे आपण ती घेतली आणि चाळून त्यापासून आपण जर मूर्ती बनवली तर चांगली आहे. आणि दुसरा पर्याय आहे तो म्हणजे शाडू मातीचा पर्याय, तोही आपल्याकडे उपलब्ध आहे. तीही घेऊन तुम्ही मूर्ती बनवला तर आपण मूर्ती घडवू शकतो. आता याच्यामध्ये आम्ही जरूर सांगतो माती कुठल्याही प्रकारची माती आहे ही जड असते, तर त्यामुळे
लहान किंवा कमी उंचीची मूर्ती आहे, ही कमी उंचीची मूर्ती असावी. ओके. त्याच पद्धतीने मातीवरचे, आता इथे पहिल्या चित्रामध्ये तुम्ही बघितलात तर ही धातूपासनं बनवलेली मूर्ती आहे, दुसरी आहे ती लाल मातीपासनं बनवलेली मूर्ती आहे, आणि तिसरी आहे ती शाडू मातीची, परंतु त्याच्यावरती आम्ही रंगकाम म्हणजे रंगकाम केलेली अशी मूर्ती आहे. हे सगळे रंग आहेत, हे नैसर्गिक रंग आहेत, म्हणजे लाल कुंकू आहे किंवा हळद आहे, तर ह्याचा वापर करून आपण रंगकाम केलेलं आहे. तर अशा पद्धती तुम्ही नैसर्गिक रंग आहे हे रंग इथे देऊ शकता. एक महत्वाचं आहे ते म्हणजेच सजावट. म्हणजे आपण कुठलाही सण किंवा उत्सव साजरा करत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे सजावट. तर सजावट कशी असावी, तर मुळामध्ये प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर हा पूर्णपणे बंद ठेवावाच. म्हणजे आम्ही असं सांगतो की प्लास्टिकचा, आता थर्माकोल वापरला जात नाही, पण जे मखर असतात हे प्लास्टिकचे पण नसावेत. हे साधारणतः सजावट करताना जे आपण मखर आहेत, म्हणजे पहिल्या चित्रामध्ये बघितला तर कागदाचा मखर, कागद घेतलेला आहे आणि छान त्याच्यावरती अशा बॉर्डर्स केलेल्या आहेत आणि छान मखर असा केलेला आहे, आणि बाजूला छान अशी झाडं आहेत ती ठेवलेली आहे. हे आपण करू शकतो. कोकणामध्ये तर माटोळे अशा बांधल्या जातात, म्हणजे बांबूचे खांब आहेत ते बांधले जातात आणि तसा मखर आहे हा केला जातो. म्हणजे निसर्गामध्ये जे आहे ते घेऊन त्याच्यापासून सजावट आहे ही केली जाते, आणि मग झाडं, फुलं, पानं आहेत त्यांचा वापर केला जातो. तर ह्याच्यामध्ये सजावट ही पर्यावरणपूरकच असावी. पानांचा, फुलांचा वापर किंवा रंगीत कागद आहेत, पुठ्ठे आहेत, यांचा वापर तुम्ही करू शकता. आजकाल विविध प्रकारची कापड बाजारात येतात, त्याच्यामध्ये नक्षीदार अशी कापडं असतात, त्यापासूनही विविध प्रकारचे, विविध आकाराचे काही तोरणं बनवलेली असतात किंवा डेकोरेटिव्ह पार्ट्स बनवलेले असतात, त्याचा पण तुम्ही वापर करू शकता. आणि आता हे बाजारामध्ये उपलब्ध आहेत, म्हणजे अशा पद्धतीचा पण तुम्ही वापर करू शकता. नैवेद्य प्रसादासाठी आपण थर्माकोलचे, आता थर्माकोल खरं मिळत नाही, प्लास्टिकच्या प्लेट्सचा आपण वापर करतो. तर एकल प्लास्टिक वापरावरती आता बंदी आहे, आणि प्लास्टिकचा आपण कमीत कमी वापर करावा, वापरच करू नये अशा पद्धतीचं आपण सांगत असतो. तर ह्याच्यामध्ये प्लास्टिकचे प्लेट्स किंवा चमचे आहेत त्यांचा वापर करायचा नाही. तर त्याऐवजी आपल्याकडे विविध प्रकारचे ऑप्शन्स आहेत. अगदी झाडाची पानं आहेत, पळसाची पानं तर उत्तम, किंवा वडाची पानं आपल्याला परसाद किंवा बाजूला मिळू शकतात, तर त्याचाही वापर केला तरी चालेल. कोपऱ्यामध्ये चित्रामध्ये दाखवलेल्या आहेत त्या म्हणजेच आपण सुपारीच्या प्लेट, सुपारी पाचं जे इन्फ्लोरेसन्स असतो, फुलं येतात तिथे एक भाग असतो, त्याच्यापासून आपण प्लेट तयार करतो. त्या सुपारीच्या प्लेट्स पण बाजारामध्ये उपलब्ध आहे, त्याचाही वापर तुम्ही करू शकता. जसं मी मगाशी सांगितलं की पळसाची किंवा वडाची पानं आहेत, कुड्याची पानं आहेत, त्यापासून काय केले जातात, छोटे छोटे दोन तयार केले जातात, प्लेट्स तयार केले जातात, त्याचा पण तुम्ही वापर करू शकता. खरं तर ह्या सगळ्याचा वापर केला तर एका अर्थी तुम्ही म्हणजे ह्याचा एक पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून वापर करता आहात, पण अशा प्रकारची पर्यावरणीय उत्पादनं तयार करण्यासाठी पण तुम्ही सपोर्ट करत आहात. तर त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही विविध प्लेट्स आहेत किंवा त्याचा तुम्ही वापर करू शकता. फुलांचंही जमत असेल तर तुम्ही वेगवेगळी फुलं, शक्यतो मी फुलांच्या बाबतीत असं म्हणेन, जी आपल्याकडे परसाद किंवा अवेलेबल असतील फुले किंवा बाजारामध्ये फुलं तुम्हाला मिळतात, त्याचा वापर करून तुम्ही सजावट केलेली उत्तम. म्हणजे आपण इथे दिसतायत की आर्टिफिशियल फुलं, एका चित्रामध्ये एक पिक्चर असं आहे की ज्याच्यामध्ये जास्वंदाचं फुल हे आर्टिफिशियल बनवलेलं आहे आणि ते आपण वाहतोय. तर ते शक्यतो नसावं. आपण आपल्या परसामध्ये किंवा आपल्या बाल्कनीमध्ये एखादं जास्वंदाचं झाड किंवा आपल्या सोसायटीमध्ये जास्वंदाचं झाड लावलं तर त्याचा वापर तुम्ही करावं, किंवा बाजारामध्ये विकत तुम्हाला फुलं मिळतात त्याचा तुम्ही वापर केला जास्त उपयोगी किंवा फायदेशीर ठरू शकतो. म्हणजे आपला सण आहे, आपला उत्सव आहे, हा जास्तीत जास्त पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी पाऊल टाकणं गरजेचं आहे. पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जन पद्धत. आता काय तर आम्ही कधीपासून सांगतो आहे की पर्यावरण दक्षता मंडळ नेहमी सांगतं की अशा पद्धतीने मूर्ती विसर्जन करताना
तुम्ही पूजा करून झाल्याच्या नंतर विसर्जन करताना तुम्हाला कुठल्याही जलाशयामध्ये विसर्जनासाठी न जाता घरच्या घरी साधारणतः मूर्तीची किती उंची असेल त्यानुसार आपल्या घरच्या घरी काय करणं गरजेचं आहे. एखादा छोटासा तलाव आहे तो तयार करायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही मूर्तीचं विसर्जन करू शकता. आता काही जण बादलीचा वापर करतात, काही जण मोठा टबचा वापर करतात, तर काही जण मोठा असा कागद घेतात आणि त्याच्यामध्ये मोठासा तलाव तयार करतात. इथे महानगरपालिका आपल्या ठाण्यामध्ये तर महानगरपालिका विविध ठिकाणी कृत्रिम तलाव करून ठेवते आणि तिथे तुम्ही विसर्जन करा असं आवाहन करते. तर अशा पद्धतीने तुम्ही तिथे जाऊन विसर्जन करू शकता. शक्यतो घरच्या घरी जर बाप्पा असेल तर तिथे तुम्ही आपलं एखादं विसर्जनाचं छोटस तलाव करून तिथेच तुम्ही मूर्तीचं विसर्जन करू शकता. शाडू मातीची मूर्ती असेल तर नक्कीच त्याच्यावरती नैसर्गिक रंगाने रंगवलेली जी मूर्ती असेल तर ह्याचं विसर्जन केल्यानंतर जी माती मिळते त्याचा वापर तुम्ही पुढच्या वर्षीही करू शकता. त्यामुळे अशा पद्धतीने त्या मातीचा वापर करून आपण दरवर्षी मूर्ती आहे ही मूर्ती बनवू शकतो. तर अशा पद्धतीने घरातल्या गणपती बाप्पाचं विसर्जन तुम्ही छोट्याशा तलावात आपण घरच्या घरी करू शकतो किंवा मग मोठ्या मूर्ती असतील, बऱ्यापैकी मोठ्या, मी अगदी सार्वजनिक मूर्तींबद्दल बोलत नाही आहे, पण साधारणतः 1.5-2 फुटाच्या मूर्त्या असतील तर त्याच्यासाठी आपल्याला थोडासा मोठा किंवा एका सोसायटीमध्ये 10-12 जणांनी जर का प्राणप्रतिष्ठा केली असेल तर मग अशा पद्धतीने तुम्ही तलाव करून त्याच्यामध्ये पण तुम्ही मूर्ती विसर्जन आहे ही करू शकता. तर सोसायटीच्या आवारामध्ये पण तुम्ही एक हौद बांधू शकता, तलाव बांधू शकता आणि मग ती माती पुन्हा आपण त्याचा वापर करू शकतो. तर अशा पद्धतीने मूर्ती विसर्जन आपण करावं. पुढे हे बरेच जण काही सांगतात, म्हणजे शाडू मातीची पण मूर्ती बनवल्यानंतर त्याच्यामध्ये काय ठेवणं तर सीड्स ठेवणं आणि मग ते जर्मिनेट होतं. तर खरं तर शाडू माती इतकी चिकट असते की ते शक्य होत नाही. तर त्यामुळे लाल मातीमध्ये हे कदाचित शक्य असेल की आपण जी बाप्पाची मूर्ती लाल मातीची करतो आणि थोडी फाईन जर माती घेतली तर त्याच्यामध्ये ती सगळी माती आहे विसर्जन केल्यानंतर त्या मातीचा उपयोग आपण झाडासाठी करू शकतो आणि त्याच्यामध्ये बिया लावू शकतो, बिया पेरू शकतो. पण ती माती फार फाईन असते, त्याच्यामुळे अगदी बारीक असते, त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला बाकीची थोडीशी इतर माती आहे ही टाकावी, थोडी लाल माती आहे ही टाकावी लागते आणि मगच त्याच्यामध्ये नवीन झाड आहे, नवीन रोप आहे हे रुजतं. तर त्यामुळे अशा पद्धतीने लाल मातीचा उपयोग म्हणजे लाल माती आपण पुढे वापरात आणू शकतो. येस, ह्याच्यामध्ये अजून एक विशेष आहे ते म्हणजेच आपण हा सगळा सण किंवा उत्सव आहे अगदी आनंदाने आणि परंपरागत साजरा करत असतो. तर तेव्हा आपण मुख्यत्वे करून मोठ्या प्रमाणामध्ये अशा वेळेस आपल्याकडे हार तुरे येतात, आपण फुलं आणतो आणि फुलं आणल्यानंतर आपल्याकडे जनरली असं आहे की कुठलीही फुलं आहे पूजन झाल्यानंतर अगदी सगळ्यांकडे पूजन झाल्यानंतर आपण त्या फुलांना किंवा त्या हारांना, त्या गजऱ्याला आपण पाण्यामध्ये वाहत सोडतो किंवा वाहत्या पाण्यामध्ये आपण सोडतो. पण कसं आहे माहितीये का की आपल्याकडे साधारणतः असणारे जलाशय आणि एकंदरीत लोकसंख्या याचा विचार केला तर लोकसंख्या जास्त आहे आणि जलाशयांचा हे कमी आहे, जलाशय कमी आहेत. तर त्यामुळे जी काही फुलं आहेत तुम्हाला जर का सोडायची असतील तर एखादं दुसरं एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तुम्ही सोडू शकता. अगदी काही जण तर अक्षरशः पिशव्या भरतात आणि मग पाण्यामध्ये असंच टाकतात, म्हणजे हे आपल्याला कधी कधी आपल्याला दिसून येतं. तर मुख्यत्वे म्हणजे तिथे सांगितलेलं काय जातं की आपण एखाद्या म्हणजे गणेश पूजन झाल्यानंतर आपण काय करायचं आहे, एखादा हार आहे किंवा एखादं फूल आहे पाण्यात सोडायचं आहे, प्लास्टिक मध्ये बांधून सोडायचं नाही. बरेच जण असंच करतात की सगळं ते प्लास्टिक मध्ये मांडतात आणि सोडून देतात. फुलं कुठे जातात, ते प्लास्टिक पाण्यामध्ये जातं, याचा आपण विचार करत नाही. तर त्याचा विचार करून आपल्याला जे काही निर्माल्य आहे म्हणजे फुलं वगैरे आहेत ही नंतर पाण्यात सोडायची आहे. पण त्या बदल्यात आपण काय सांगतो की अशा पद्धतीने जर का सगळ्यांनीच
पाण्यामध्ये फुलं सोडायची ठरवली तर जलप्रदूषणाचा धोका हा वाढतो आणि त्यामुळे जलप्रदूषण हे मोठ्या प्रमाणात आपल्याला झालेलं दिसून येतं. तर ठाणे महानगरपालिकेने तुम्ही बघितलं असाल की तलावपालीच्या इथे पण निर्माल्य कलश ठेवलेला आहे किंवा विविध तलावांच्या इथे निर्माल्य कलश ठेवलेला आहे. फक्त गणेश उत्सवात नाही तर इतर वेळेला पण जे काही निर्माल्य तयार होतं तर ते निर्माल्य तुम्ही ह्याच्यामध्ये येऊन टाकू शकता, जेणेकरून त्याचं व्यवस्थित पुढे व्यवस्थापन होऊ शकतं. त्यामुळे निर्माल्य कलश वापरण्याची संकल्पना आहे ही या संकल्पनेचा अवलंब करण्यात यावा असं महापालिका आवाहन करते. आता ऍज इन आम्ही काय सांगतो की याच्यामध्ये निर्माल्य कलश हा एक आपल्याकडे ऑप्शन आहेच, परंतु आपल्या घरामध्ये जे काही निर्माल्य तयार होतं त्या निर्माल्यापासनं आपण छान असं खत आहे हे तयार करू शकतो. तर हे कसं काय आहे तर इथे लिहिलंय बघा, मातीपासून तयार झालेलं मातीकडे परत नेणारं दूध. तर हे कसं आहे की हे मातीपासून तयार झालेले म्हणजे फुलं कशात नाही येतात, झाडात नाही येतात, झाडापासून आपल्याला मिळतात, बरोबर. तर आणि हे झाड कुठे उगतं तर मातीत तयार होतं. त्यामुळे मातीतनं झाड तयार होतं, मग फुलं मिळतात आणि मग आपण त्या फुलांचा वापर पूजनासाठी करतो आणि त्यानंतर आपण काय करतो आहोत, त्या दिवशी पुन्हा नवीन फुलं, आपण ताजी फुलं वापरतो. जुनी फुलं आहेत ते आपण काढून पाण्यामध्ये वाहायला, तर तसं न करता आपण ती गोळा करून आपल्या घरातच पर्यावरण दक्षता मंडळाने तयार केलेली जी जादूची बादली आहे त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता आणि त्यापासून काही दिवसामध्ये खत निर्मिती आहे ती तुम्ही तयार करू शकता किंवा खत निर्मिती होते. हा ओला कचरा आहे, नैसर्गिक कचरा आहे, तर त्यामुळे त्याचा वापर करून तुम्ही खत निर्मिती नक्कीच करू शकता. त्यामुळे खत निर्मिती तयार करणं अगदी घरगुती स्वरूपामध्ये म्हणा किंवा मग मोठ्या स्तरावर म्हणा, तर अशा पद्धतीने खत निर्मिती तयार करता येते. असे पण प्रयोग आहेत हे सक्सेसफुल झालेले आहेत, ते तुम्ही तुमच्या घरी पण करू शकता. अगदी 45 दिवसामध्ये त्याचं खत तयार होतं. तर निर्माल्य कलशामधलं किंवा आपल्या घरातलं निर्माल्य आहे त्याचा अशा पद्धतीने वापर करून तुम्ही खत तयार करू शकता आणि हे खत तुम्ही पुढील आपल्या गार्डनिंगसाठी किंवा झाडांसाठी वापरू शकता. खरं तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, लोकमान्य टिळकांनी एक युनिटी किंवा सगळ्यांनी एकत्र यावं या दृष्टिकोनातनं सुरू केलेला गणेशोत्सव आता कसं झालंय की प्रत्येक जण आपल्या घराघरातच फक्त साजरा करतात, तर नाही, हा उद्देश लक्षात घेऊन आपण सगळ्यांनी एकत्र येणं, युनिटी किंवा एकत्र येणं गरजेचं आहे. आणि मग त्या ठिकाणी तुम्ही नुसते आवाजाचे कुठले तरी कार्यक्रम न लावता इथे छान सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणं आणि याच्यातनं समाज प्रबोधन करणं हे गरजेचं आहे. म्हणजे मुख्यत्वे आपल्या जसं मी म्हणाले मगाशी की निसर्गावर आधारित आहे, त्याचप्रमाणे आपल्या या सगळ्या सणांचा उद्देश असाही असला पाहिजे की समाज प्रबोधन झालं पाहिजे. आम्ही समाज प्रबोधनासोबत असंही म्हणेन की पर्यावरणाचं, निसर्गाचं प्रबोधन ही आता होणं गरजेचं आहे. कारण कसं आहे माहितीये का, नंतरचा माझा विषय आहे तो म्हणजे गणेश पत्रीच्या बाबतीत, की आपल्याकडे जेव्हा गणेश उत्सव साजरा केला जातो तेव्हा आपण 21 गणेश पत्रे आहेत ह्या गणेशाला वाहतो. तर तुम्ही कधी अभ्यास केला आहात का, तुम्ही बघितला आहात का की आपण बाजारात जातो, आपल्याला आईने सांगितलेलं असतं म्हणून आपण जातो, तिथनं बाजारामध्ये एखादी व्यक्ती असेल की पत्रे विकत असेल त्याच्याकडनं आपण त्या पत्रे घेतो विकत आणि आपल्या देवबाप्पाला वाहतो, आपण गणपती बाप्पाला वाहतो. पण त्याच्यामध्ये कुठलीही झाडं आहेत, आपण ज्या आपल्याला पाहिजेत त्या गणेश पत्रे आहेत का याचा आपण विचार करत नाहीत. आणि खरं सांगू का की त्याच्यामध्ये अगदीच मोजक्या 2-4 पत्री किंवा ती पानं आपल्याला आवश्यक म्हणजे ज्या 21 पत्रीमध्ये मोडतात ते आपल्याला दिसून येतात. तर आपल्याला त्याच्यावरती करणं गरजेचं आहे की या माध्यमातून आपल्याला जी आणलेली पत्रे आहे त्या सगळ्या तशा आहेत का. नाहीतर काय होतं, उगाच तरी पैसा मिळवण्यासाठी ह्या झाडांची तोड केली जाते आणि ह्या काळामध्ये, ह्या उत्सव काळामध्ये आपल्याला स्पेसिफिक सांगायचं म्हणजे पत्रींची मागणी असते, त्यामुळे आपल्याला ते विकलं जाईल ह्याच्यासाठी निसर्गाला ओरबडलं जातं. म्हणजे
मी जरूर सांगेन की कोकणामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत उत्सवामध्ये वापरल्या जातात. त्याच्यामध्ये तेरडा नावाची वनस्पती आहे किंवा सोंतळ नावाची वनस्पती आहे. पण कसं आहे माहितीये का की आपल्याकडे आता इतकं सातत्याने काढणं सुरू झालेलं आहे की ह्या ज्या वनस्पती आहेत ह्या आपल्याला राहिल्या नाहीयेत किंवा ह्या मिळवण्यासाठी आपल्याला खूप दूर जावं लागतं. त्याला खरं तर अनेक कारणं आहेत, पण आपल्याला असं दिसून येतं की ओरबाडा आहे हा होतो फुलं काढल्यामुळे त्याच्यामध्ये बीज तयार होत नाही आणि पुन्हा त्या बिया जर्मिनेट होत नाही, हे कुठेतरी आपल्याला दिसून येतं. तर हे थांबवलं गेलं पाहिजे. आणि मी तर असं म्हणेन की बाबा 21 तर 21 नाही, पण त्यातली काही ठराविक झाडं आहेत ही माझ्याकडे मी लावू शकतो आणि तसं तुम्ही नक्कीच करू शकता. म्हणजे 5-10 झाडं आहेत आणि आपल्या अगदी म्हणजे कोण म्हणेल की मी तर फ्लॅटमध्ये राहतो किंवा मी तर माझी अगदीच खोली छोटी आहे किंवा माझी सोसायटी अगदीच लहान आहे, तिथे एवढ्या वनस्पती लावता येणार नाही. पण 5-10 अशा वनस्पती आहेत तर तुम्ही नक्की आपल्या छोट्याशा बाल्कनीमध्ये पण लावू शकता आणि त्याचा वापर तुम्ही सणांमध्ये करू शकता, जेणेकरून त्या वनस्पतींची ओळख पुढच्या पिढीला पण राहील. तो ठेवा आहे ही पुढची पिढीही संवर्धित करेल आणि त्यांचे जे औषधी गुणधर्म आहेत ते पण तुम्हाला थोडस अभ्यासता येतील. काही ठिकाणी ही कन्सेप्ट राबवली जाते, एक गाव एक गणपती. आज आपल्याला दिसून येतं बघा की मी असं स्पेसिफिक कुठे कोणाचं नाव नाही घेणार, पण आपल्याला दिसून येतं प्रत्येक गल्ली बोळामध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी आपल्याला म्हणजे एखादा रस्ता असेल तर रस्त्यावरती बघितला तर 3-3, 4-4 ठिकाणी सार्वजनिक गणेश उत्सव आहेत ते म्हणजे तिथे ते मंडळ भरवतात. किती काय ह्याचं आपल्याला प्रमाण ठरवलं पाहिजे आणि म्हणूनच ऍज इन आपण अपील करतो की एक वॉर्ड एक गणपती अशी जर कन्सेप्ट आपण राबवली तर नक्कीच कुठेतरी हा जो उत्सव आहे हा आपण जो आपला पारंपरिक ठेवा आहे, पारंपरिक संस्कृती आहे ते त्याच्या आधारित करण्याचा आपण प्रयत्न करू शकतो आणि पर्यावरणाचाही याच्यामध्ये आपण विचार करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण हे करतो आहोत. पुढे ठाणे महानगरपालिकेकडनं पण अशा पद्धतीचे प्रयत्न आहेत ते सुरू आहेत, ते करता आहेत. बहुतेक आजच्याच पेपरमध्ये आलेलं आहे की विविध ठिकाणी त्यांनी माती जी शाडू माती आहे ही शाडू माती दिलेली आहे आणि शाडू मातीपासनं छोट्या मूर्त्या बनवा आणि मूर्तिकार जे मूर्ती घडवणारे आहेत त्यांना दिलेली आहे आणि छोट्या मूर्त्या बनवा असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. आणि ज्या मूर्तिकारांना अशा पद्धतीने माती दिलेली आहे त्यांनी त्यांच्या दुकानाच्या समोर साधारणतः 3x5 फुटाचा त्यांनी आकाराचा एक फलक तयार करावा आणि इथे शाडू मातीपासून बनवलेल्या मूर्ती मिळतील असं सांगावं, असं लिहावं, अशी सूचना आहे महापालिकेकडनं केलेली आहे. नागरिकांसाठी ही अपील केलेलं आहे की तुम्ही उत्सव काळामध्ये आपल्याला शाडू मातीच्या मूर्त्या आहेत त्या तुम्ही घ्या, लाल मातीच्या मूर्त्या मिळत असतील त्या तुम्ही घ्या किंवा मग तुम्ही पंचधातूच्या मूर्त्या किंवा धातूच्या मूर्त्या आहेत त्या तुम्ही घेऊ शकता आणि मग पूजन करू शकता. आणि पीओपीच्या मूर्त्यांना बंदी आहे असंही, त्यामुळे तशा पद्धतीच्या मूर्त्या घेऊ नका अशा पद्धतीचं आवाहन केलेलं आहे. ह्या सगळ्यामधनं बोध काय घ्यायचं आहे तर म्हणजे ही एक प्रकारची चळवळच आहे आणि पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी किंवा आता गणपतीची विटंबना अगदी दुसऱ्या स्लाइड मध्ये तुम्ही बघितला असाल किंवा विसर्जन झाल्यानंतर मी तर म्हणेन प्रत्येकाने विसर्जन घाटावर तुम्ही जावं की जिथे आपल्याला असं दिसून येतं चित्र, तर ते कुठेतरी थांबण्यासाठी मदत होईल. त्याचप्रमाणे नैसर्गिक रंग किंवा पर्यावरण साहित्यांचा वापर होईल. म्हणजे कसं आहे माहितीये का, तुम्ही आर्टिफिशियल आहे हे बाजारात पटकन मिळतं, पण आपण घरात बसून एखादा मखर बनवणं थोडंसं कठीण जातं. सगळ्यांना एकत्र यावं लागतं, सगळ्यांचा वेळ द्यावा लागतो आणि मग तो मखर बनला जातो. छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला तिथे कराव्या लागतात, पण त्याच्यात एक वेगळी मजा असते. हा जो म्हणजे अशा पद्धतीचं वातावरण आहे हे निर्माण होण्यासाठी आपण घरच्या घरी जर का छान मखर तयार केला तर आपल्याला खेळीमेळीचं वातावरण घरामध्ये निर्माण होतं. त्यामुळे पर्यावरण स्नेही साहित्याचा वापर करून आपण काहीतरी कन्सेप्ट दरवर्षी आपण ठेवू शकतो. म्हणजे मला झाडांची आवड आहे तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे छान झाडं तुम्ही ठेवलात, वेगवेगळ्या पद्धतीची झाडं आपल्याला बाजारात मिळतात किंवा आपल्याकडे पण असतात, त्याचा उपयोग करून जर का छान डेकोरेशन सजावट केली तर आपल्याला ते किती पर्यावरण स्नेही दिसेल पण आणि छान दिसतं आपल्याला.
ओके. पण काही जण म्हणतात काय तेवढंच किंवा सारखंच आहे. मग काही ठिकाणी तुम्ही कागदाचा वापर करू शकता, कापडाचा वापर करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही उत्सव आहे हा साजरा करू शकता. त्याचप्रमाणे यातनं बोध असा घ्यायचा की आपल्या घरचं जे निर्माल्य आहे हे कुठेतरी खाडीत का किंवा पाण्यात का आपणच का नाही त्याचं व्यवस्थापन करू शकत. तर निर्माल्याचं एक सायंटिफिक पद्धत वैज्ञानिक पद्धतीने जर का व्यवस्थित व्यवस्थापन केला तर नक्कीच त्यापासून तुम्हाला खत मिळू शकतं. किंवा मग महानगरपालिकेने अशा पद्धतीने जिथे विसर्जनाची व्यवस्था केलेली आहे तिथेही तुम्ही निर्माल्य कलश नसतात, कलश असतात, कलश हे विसर्जन घाटावर असतात, पण तिथे त्यांनी निर्माल्य कलेक्शन साठी माणसं ठेवलेली असतात. तर तिथे तुम्ही निर्माल्य देऊ शकता जेणेकरून त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन आहे किंवा विल्हेवाट आहे ही लावली जाईल. यावर्षी महानगरपालिका सगळ्यांना अपील करतं की हरित शपथेच्या मार्फत की मी पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करेन, सजावटीसाठी पर्यावरणपूरक साहित्याचाच वापर करेन, उत्सव काळामध्ये झालेले जे निर्माल्य आहे हे विसर्जन घाटावरील निर्माल्य कलशातच जमा करेन आणि उत्सव काळामध्ये सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करणार नाही. गृहसंकुलाच्या आवारात किंवा महापालिकेने तयार केलेल्या करून दिलेल्या विसर्जन व्यवस्थेच्या ठिकाणीच मी मूर्तीचं विसर्जन करेन. आणि कधी कधी काही जण असं करतात की मूर्तीचं विसर्जन न करता उत्तर पूजा करून मग मूर्ती दान करतात किंवा मूर्ती जमा करतात. तर मूर्ती संकलन केंद्र असतात तिथे मूर्ती जमा करेन. तर अशा पद्धतीचं हरित शपथ यंदा महानगरपालिका विविध शाळांसाठी विविध सोसायटींसाठी तिथे जाऊन अशा पद्धतीचा अवेअरनेस जनजागृती करत आहे आणि पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करावा यासाठी प्रयत्नशील आहे. तर अशा पद्धतीने पर्यावरण दक्षता मंडळ पण गेल्या 24 वर्षापासून पर्यावरणपूरक उत्सव साजरे करण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि याच्यासाठीच पर्यावरण दक्षता मंडळाने विविध जे ऑप्शन्स आहेत, उदाहरणार्थ सजावटीसाठी पण आमच्याकडे मखर मिळतात. आमच्या शॉपीमध्ये मूर्ती तुम्हाला हवी असेल तर आमच्या ग्रीन शॉपीमध्ये छान शाडू मातीपासून नैसर्गिक रंगाने रंगवलेली सुबक मूर्ती आहे ही तिथे मिळते. अगदी लहानात लहान साधारणतः 1 फुटाची मूर्ती तुम्हाला तिथे मिळते. तर यासाठी तुम्ही नक्की आम्हाला संपर्क साधू शकता आणि पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणं गरजेचं आहे. या माध्यमातून मला अजून एक सांगायचं आहे की मध्यंतरी एक पोस्ट फिरत होती आणि त्याच्यावर लिहिलं होतं, खरंय हे पण काय माहितीये का, आपण मुंबईकर सगळे किंवा काही ठाण्यातली मंडळी या काळामध्ये अगदी सगळेजण काही ठाण्यातच प्रतिष्ठापना करत नाही, तर या काळामध्ये आपण गावी जातो आणि आपल्या गावच्या घरी आपण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतो. तर अशा वेळेला तिथे जे सामान लागतं सजावटीचं सामान किंवा कसलं सामान, तर आपण सगळंच्या सगळं इकडून घेऊन जातो. असं न करता तिथल्या तिथे पण जाऊन जर का आपण सामान खरेदी केला तर जे आपले फूटप्रिंट्स आहेत ते कमी होण्यासाठी पण मदत होते आणि मग जास्त आपण पर्यावरण दृष्टीने प्रयत्नशील असतो. तर त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला करणं गरजेचं आहे. तर सगळ्यांना येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा आणि सगळ्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा असं मी सगळ्यांना आवाहन करते. आणि तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही नक्की मला विचारू शकता. खूप खूप धन्यवाद पौर्णिमा. अतिशय माहितीपूर्ण पद्धतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव या विषयावरती तू आज सर्वांना माहिती दिलीस. एक प्रश्न आलेला आहे आपल्याला, तो मी विचारते. गोमय गणपती ही कन्सेप्ट काय आहे? गोमय गणपती ही कन्सेप्ट मला अगदी फार डिटेल सांगता येणार नाही, पण गाईच्या शेणापासून बनवलेली म्हणजे शेणाचा वापर करून बनवलेली मूर्ती काही तयार केली जाते. शेण कसं असतं असं घट्ट, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की शेण आपण गाळलं आणि त्याच्या गोवऱ्या वगैरे केल्या ते घट्ट आणि कडक राहतात. मग शेण इनिशियली कसं असं की मऊ असतं, स्मूथ असतं असं, तर त्याचा वापर करून थोडंसं पाणी घालून ते थोडं घट्ट केलं जातं, चांगलं कालवलं जातं आणि मग तसं
तशा पद्धतीने मूर्ती बनवली जाते. आता प्रत्येकाची म्हणजे गोमय गणेश मूर्ती बनवण्याची म्हणजे मी खरं तर बघितलेली आहे मूर्ती, पण विसर्जन करून किंवा असं काही अजून केलेलं नाही. पण रंगवतात किंवा दिसते आहे, व्यवस्थित सुबक असते. पण ह्याच्यामध्ये काही ठिकाणी काही वेळेस म्हणजे जेव्हा मी मूर्तिकारांशी बोलते किंवा कधी संबंध आला तर त्यांच्याशी बोलणं होतं, तर काही जण काही पर्सेंटेज मध्ये त्याच्यामध्ये चिकटपणा जास्त येण्यासाठी शाडू मातीचा किंवा मग लाल मातीचा उपयोग करतात आणि त्यापासून मूर्ती बनवतात. तर गोमय गणेशा म्हणजेच शेणाचा वापर करून त्याच्यामध्ये काही पर्सेंटेज मध्ये शाडू माती किंवा लाल माती याचा वापर करून मूर्ती बनवली जाते, त्याला गोमय गणेशा असं म्हणतात. थँक्यू. एक संजय जोशी सरांनी एक ऍड केला आहे ह्याच्यामध्ये की एक ऑब्झर्वेशन आहे, मूर्ती घडवणारे आणि विकणारे कलाकार त्यांची दुकानं लावतात. तर पारसिक नगर परिसरामध्ये असं एक मोठं दुकान आहे, तिथे त्यांनी मूर्ती व्यतिरिक्त कृत्रिम तलाव देखील विक्रीला ठेवलेले आहेत. बरोबर आहे. ज्यांना घरच्या घरी विसर्जन करायचं असेल त्यांच्यासाठी कृत्रिम तलाव देखील त्यांनी ठेवले आहेत. अरे वा, छान आहे ना. अशा पद्धतीने कोणी जर का पर्यावरणपूरक इनिशिएटिव्ह घेत असेल आणि तलाव म्हणजे करत असतील तर काय हरकत नाही आहे. कोणाला परवडत असेल इकॉनॉमिकली तर ते नक्की घेऊ शकतात. येस. एक पुढचा प्रश्न आपण घेऊया. कोकोपीट आणि पेपर घालून केलेले गणपती हलके असतात, तर ते पर्यावरणपूरक आहेत का? मी मगाशी सांगितल्याप्रमाणेच की गोमयचा जसा वापर केलेला नसेल तसा मी कोकोपीटचा पण वापर म्हणजे तसे प्रयोग म्हणजे अशा पद्धत मुळामध्ये ना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी विविध प्रयत्न किंवा अभ्यास चालू आहे. त्याच्यामध्ये कोकोपीट नावाची जी कन्सेप्ट तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की नारळ असतो, नारळाचा वरचा भाग आहे त्याला फाईन केलं जातं, बारीक केलं जातं आणि खरं सांगायचं तर काही पर्सेंटेज मध्ये त्याच्यामध्ये टॅनिन असतं आणि त्याचा वापर चांगलं स्वच्छ धुवून तुम्ही जर का झाडं वाढवण्यासाठी किंवा कमी वजन करण्या, कारण ते खूप लाईट वेट असतं आणि त्याचं व्हॉल्यूम बऱ्यापैकी असतं. वजन कमी होतं तेवढं नक्कीच असेल, परंतु ते बाइंड कसं केलं जातं किंवा कागद टाकणं, बरं कुठला कागद वापरता आहे त्याच्यावर पण आहे. कारण तुम्हाला मे बी सगळ्यांना माहितीच असेल की पर्यावरण दक्षता मंडळ पण गेल्या काही म्हणजे आता नाही पण जेव्हा सुरुवातीला पेपर मॅशे आहे त्या पेपर मॅशेचा वापर करून आम्ही गणेश मूर्तीची घडवणूक बनवायची आणि त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की उलट त्या पेपरमुळे, त्या कागदामुळे, मेशेमुळे कारण त्या पेपरवरती काय असते, शाई असते बरोबर ना, लिहिलेलं असतं, त्यामुळे जास्त जलप्रदूषण होतं जेव्हा विसर्जन आपण करतो तेव्हा. करेक्ट. पण ह्याच्यामध्ये तुम्ही कुठला, तर ह्याच्यामध्ये जर का आपण ताजा म्हणजे चांगला पेपर वापरत असतो तर ते पर्यावरणपूरक तसं म्हणता येणार नाही. याच्यावरती थोडासा अभ्यास होणं गरजेचं आहे. मला अगदी इन डिटेल सांगता येणार नाही, पण हलकी असण्याचे चान्सेस आहेत ते आहेत. फक्त बाइंडिंगसाठी ते पेपर वापरतात की काय वापरतात याबद्दल थोडं सविस्तर मला माहिती नाही. हलकी असण्याचं कारण असं आहे की पीठचं मुळात गुणधर्म तसं आहे की ते हलकं आहे, तर त्यामुळे हलकी असण्याचं असू शकते, हलकी असते. घरामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये लोक म्हणजे सजावट करतात, ते आता आपण पाहिलं. तर विजेची रोषणाई करणे पर्यावरणपूरक आहे का? रोषणाई खरं सांगू का एकंदरीत महाराष्ट्र रादर आपल्या देशाचा विचार करता आपल्याला वीज साठवणं म्हणजे कन्झर्व करणं हे खूप गरजेचं आहे. आज जर का मुंबई ठाण्यासारख्या शहरात बघितलं तर सगळीकडे लखलखाट दिसतो. म्हणजे रादर मी आता पुन्हा कुठल्या रोडचं नाव घेत नाही, पण मी माझ्या कार्यालयातनं बाहेर पडले की लगेचच दिवाळी किंवा गणपतीच्या म्हणजे असं रादर कधी कधी काहीतरी वेगळाच भलताच कार्यक्रम आहे तर त्याच्यामध्ये पण सजावट आपल्याला म्हणजे रोषणाई केलेली असते. पर्यावरणपूरक नाही, ते दिसण्यासाठी म्हणून छान आहे, पण शेवटी अतिवापर हा पर्यावरणपूरक नाहीच आहे. विजेवरती पण विविध प्रकारचे प्रयोग सुरू आहेत. आपल्याला कोळशापासून वीज मिळते तर तो आपण हायड्रोजन पासून मिळू शकते का, त्याच्यावरती प्रयोग आहेत. सोलारवरती आपल्या भारतासारख्या देशामध्ये ऊन एवढं आहे की सोलार लाईट्स त्याच्यावरती प्रयोग चालू आहेत. आताच एक ऑप्शन म्हणजे सुंदर ऑप्शन मी म्हणेन तो म्हणजेच पर्यावरण दक्षता मंडळाने छोटे छोटे सोलारचे दिवे आहेत, हे आमच्या शॉपीमध्ये आहेत, तर त्याचा तुम्ही वापर केला तर सोलारची लाईट आहे ती तसं पर्यावरणपूरक होऊ शकतं आणि त्याचा वापर होतो म्हणजे आपलं इलेक्ट्रिसिटी बिल कमी होऊ शकतं.
तर विजेचा वापर करून रोषणाई हे तुमच्यावर आहे. तसं पर्यावरणपूरक म्हणण्यापेक्षा ते तसं नाही, कारण वीज ही दगडी कोळशापासून बनवली जाते आता तरी आपल्या भारतामध्ये, आणि त्याने प्रदूषण तर होतच, पण वापर कमी करावा, खूप झगमगाट नसावा, असं थोडासा विचार करून केल्यास कुठेतरी ऊर्जेचा वापर कमी होऊ शकतो आणि आपण थोडं कुठेतरी पर्यावरणपूरक कडे जाऊ शकतो. ओके, थँक्यू. आपण एक शेवटचा प्रश्न आता घेऊया. आता सगळ्या आपण गोष्टींचा उल्लेख केला की गणेशोत्सवामध्ये काय काय होऊ शकतं, तर त्याच्यामध्ये ध्वनी प्रदूषण टाळणं हा देखील एक पर्यावरणपूरक गणपती उत्सव साजरा करण्यासाठीचा भाग आहे. तर प्रश्न असा आहे की गणेश मूर्ती घरी आणताना आणि विसर्जन करण्यासाठी नेत असताना डीजेचा अतिरेकी वापर टाळण्यासाठी आपण कशा पद्धतीने पुढाकार घ्यावा? म्हणूनच मी मगाशी म्हटलंय ना की आपण जे पारंपरिकपणा आहे ना हा कुठेतरी हरवत चाललेलो आहोत. म्हणजे मला आठवतं आमच्याकडे कोकणामध्ये सगळ्यांकडे काही गणपती येत नाहीत, म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये काही प्रतिष्ठापना होत नाही, पण सगळेजण एकत्र मिळून आम्ही टाळ गजरामध्ये किंवा मग अशा पद्धतीने एक म्हणजे पुढे जातो विसर्जनाच्या वेळेला. तर तसं करणं थोडं कुठेतरी गरजेचं आहे. मी स्वतः कळव्यात राहते, तर कळव्यात जिथे राहते तिथे बाजूला एक आहे की ज्यांच्याकडे गणपती बाप्पाचं प्रतिष्ठापना होते, स्थापना केली जाते, आणि एक छोटस हे आहे ते टाळ आणि अशा पद्धतीने जातात. हे दिसून येत नाही. तुम्ही म्हणताय तसं की ध्वनी प्रदूषण आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतं, जलप्रदूषण होतं. म्हणजे एकंदरीत बघितलं तर 4 अस्पेक्ट आहेत प्रदूषणाच्या बाबतीत. एक तर हे जलप्रदूषण जे आपण मगाशी बोलत होतो, दुसरं आहे ते म्हणजे ध्वनी प्रदूषण. मोठमोठे स्पीकर्स लावले जातात आणि वेगळीच काहीतरी गाणी वाजवली जातात, तर ते कुठेतरी थांबणं थोडं कमी होणं गरजेचं आहे. तिसरं आहे म्हणजेच ऊर्जेचा अतिवापर, ते पण आपल्याला कुठेतरी त्याचा विचार केला पाहिजे. आणि चौथा आहे म्हणजेच मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे हवा प्रदूषण. तर ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुलाल वगैरे याचा वापर करून रासायनिक रंगाचा वापर केला जातो, गुलालाचा वापर केला जातो. तर त्यामुळे ह्या 4 प्रदूषणाच्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर ध्वनी प्रदूषण, आता तुमचा प्रश्न होता, ते होतच. ते आपण अशा पद्धतीने शांतपणे आपण जर का मूर्ती विसर्जन करण्यासाठी नेलं, किंवा आपला बेस्ट ऑप्शन आहे तो म्हणजे घरच्या घरी किंवा सोसायटीच्या इथे विसर्जन कृत्रिम तयार करून विसर्जन करणं हे बेस्ट ऑप्शन आहे. हे सगळं आपल्या हातात आहे, आपण टाळायचं आहे. मात्र पुढाकार कोण घेईल असं झालंय. आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्नशील आहोत, प्रयत्न करतो आहोत. येस, एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे तो घेऊन आपण सेशन संपूया. पीओपी आणि शाडूच्या गणपती वेगळ्या वेगळ्या कसा ओळखता येईल? कसं आहे ना, त्याच्यासाठी थोडासा अभ्यास किंवा बघणं, ऑब्झर्वेशन हे गरजेचं आहे. पीओपी साधारणतः ग्रे कलर, म्हणजे आपण जर का शाडू माती बघितलं ते पण तसा ग्रे कलरच होतो, पण तो थोडासा व्हाईटिश ग्रे कलर असा असतो, आणि ह्याचा राखाडी रंग असा, फार राख कशी असते ना तशा पद्धतीने शाडू माती असते. खरं सांगू का की दोन्ही, काही जण तर दोन्ही मिक्स करून शाडू माती म्हणून विकतात. तर कारण आता विकणे किंवा पीओपी पासून मूर्ती घडवणे हे बंद केलेलं आहे, त्याच्यावरती बंद आहे. तर त्यामुळे शाडू माती थोडस महाग मिळते बाजारामध्ये, पीओपी कमी दरात मिळतो, त्यामुळे मिक्स करून विकलं जातं. पण हा दुय्यम मुद्दा आहे. पण याच्यामध्ये ओळखण्यासाठी साधारण डार्क असा ऍश कलर हा शाडू मातीचा असतो, आणि ह्याचा जो रंग आहे हा तुम्हाला साधारणतः व्हाईटिश ग्रे कलर असा असतो. ओके, पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. काही अनाउन्समेंट्स आहेत त्या मी करते आणि त्यानंतर आपण आपलं सेशन संपूया. जसं आपण दर सेशनमध्ये एका पर्यावरण दिनाविषयी माहिती जाणून घेतो, तर उद्या 10 ऑगस्टला जागतिक सिंह दिन आहे, वर्ल्ड लायन डे. तर त्याविषयी थोडक्यात आपण जाणून घेऊया. सिंहाविषयी जागरूकता आणि संरक्षण करण्यासाठी 2013 पासून 10 ऑगस्ट हा दिवस जागतिक सिंह दिन म्हणून साजरा केला जातो. IUCN म्हणजे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, याची एक रेड लिस्ट असते, याच्यामध्ये सर्व प्राण्यांच्या स्टेटस विषयी माहिती दिलेली असते.
की त्या पर्टिक्युलर स्पीशीजचे किती प्राणी आहेत, त्यांना संरक्षणाची गरज आहे की नाही. तर या सगळ्या लिस्टमध्ये अशी माहिती असते. तर IUCNच्या लिस्टनुसार हा जो प्राणी आहे तो लुप्तप्राय प्रजाती किंवा इंडेंजर्ड म्हणून सूचीबद्ध केलेला आहे. सध्या गुजरातमधील गीर हे असं एकमेव ठिकाण आहे जिकडे आपल्याला आशियाई सिंह दिसतात. 2015 मध्ये साधारण तिकडच्या सिंहांची संख्या 523 होती आणि आता 2024 मध्ये जर आपण पाहिलं तर ती वाढली आहे. 650 सिंह आता आपल्या गीर या ह्याच्यामध्ये दिसतात. नंतर गीरमधील सिंहांच्या जर आपण त्यांचं जेनेटिक्स किंवा जनुकीय जर त्यांचं स्टेटस पाहिला तर त्यांच्यामध्ये जनुकीय विविधतेची उणीव आहे. सिंहांना वाचवण्यासाठी आणि त्यांची संख्या वाढवण्यासाठी त्यांचा अधिवास राखणं हे अतिशय महत्वाचं आहे. तेथील अतिक्रमण टाळलं गेलं पाहिजे आणि तिकडच्या स्थानिक लोकांची देखील मदत घेतली पाहिजे, कारण स्थानिक लोक हे एखाद्या प्रजातीच्या कन्झर्वेशनमध्ये खूप महत्वाचा हातभार लावतात. त्यामुळे त्यांची सुद्धा मदत घेऊन आपण नक्कीच सिंह या प्रजातीला अजून नंबर त्याचा वाढवू शकतो. आणि यावेळेला अशी प्रत्येक वर्षाची एक थीम असते. तर या वर्षाची थीम अशी आहे की एम टू रेज अवेअरनेस अँड गॅदर सपोर्ट फॉर लायन कन्झर्वेशन, अशी ही 2024ची वर्ल्ड लायन डेची थीम आहे. त्यानंतर पुढे जाताना आजच्या कार्यक्रमात जसं आता पौर्णिमाने मगाशी उल्लेख केला की आपल्या ग्रीन शॉपीमध्ये इको फ्रेंडली गणपतीच्या मूर्ती अवेलेबल आहेत. तर ज्यांना आपल्या गणपती बाप्पा बसवायचा असेल तर त्यांनी नक्की ग्रीन शॉपीमध्ये येऊन आपल्याकडून मूर्ती घेऊन जाऊ शकतात. त्यानंतर 2 भटकंतीचा देखील मगाशी उल्लेख झाला. आपण एक छान अनुभव देखील ऐकला भटकंतीबद्दल. तर आता येत्या रविवारी 2 भटकंती आपण आयोजित केल्या आहेत. त्याचं मी तुम्हाला पटकन थोडक्यात सांगते की कुठे आपण ते भटकंती आयोजित केली आहे. 11 ऑगस्टला रविवारी विक्रोळी आपलं जे मॅनग्रुव्ज आहे म्हणजे गोदरेज मॅनग्रुव्ज, तिथे आपण भटकंती आयोजित केलेली आहे. तो मॅनग्रुव्ह वॉक असेल आणि आपण खारफुटीच्या परिसंस्थेविषयी अतिशय रंजक माहिती त्या वॉकमध्ये घेणार आहोत. त्यानंतर डोंबिवलीमध्ये देखील असा एक 11 तारखेलाच एक ट्रेल आहे, एक्सप्लोरिंग वाईल्ड फ्लोरा ऑफ भोपर. मीटिंग पॉइंट मध्ये दिलेला आहे कावदेवी मंदिर स्टेअर्स, भोपर, डोंबिवली ईस्ट. तर या दोन्ही ट्रेलला जे मुंबई किंवा ठाण्याच्या आसपास राहतात ते विक्रोळीच्या ट्रेलला येऊ शकतील आणि जे डोंबिवलीमध्ये आहेत ते नक्की डोंबिवलीच्या ट्रेलला देखील जाऊ शकता. त्या दोन्ही ट्रेलची पोस्टर्स मी आपल्या ग्रुपवर शेअर करेन. तुम्ही नक्की ज्या ट्रेलला जाऊ शकता तिथे नक्की जायला हरकत नाही. आणि ह्याचं मी मागच्या वेळेला सुद्धा अनाऊन्स केलं होतं की माझा तलाव हा जो प्रकल्प आहे जो आपण ठाणे महानगरपालिकेसोबत सुरू केलाय, तर त्याचं 15 ऑगस्टला आपण एक जाहीर प्रोग्राम करत आहोत. तेव्हा आपण लोकांना असं आवाहन करतोय की तुम्ही तुमच्या घराजवळच्या तलावाला भेट द्यायची आहे. तर तुमच्या घराजवळ जोही तलाव असेल तिथे तुम्ही 9 ते 12 या वेळामध्ये नक्की भेट द्या. तिकडे तुम्हाला आपले व्हॉलेंटियर्स भेटतील आणि आपण प्रत्येक तलावाला जवळची शाळा जोडली आहे किंवा कॉलेज जोडलं आहे आणि त्या शाळा किंवा कॉलेजच्या मुलांची तिथे रॅली असणार आहे. म्हणजे ते शाळेपासून सुरू करून तलावापर्यंत येणार आहेत. हे आपण 15 ऑगस्टला 9 ते 12 या वेळामध्ये करतोय. तर तुम्ही नक्की तुमच्या घराजवळच्या एखाद्या तलावाला भेट देऊ शकता त्या दिवशी. पुढचे 2 लेक्चर्स मी अनाऊन्स करते. 16 तारखेला आणि 23 तारखेला. पुढच्या येत्या शुक्रवारी आपण रोल ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन या विषयावर डॉक्टर निलेश वाघ यांचं लेक्चर ठेवलं आहे. आणि 23 तारखेला इको फ्रेंडली गणेश फेस्टिवल पार्ट 2, म्हणजे आज पौर्णिमाने 21 पत्रींचा जो उल्लेख केला तर त्या 21 पत्रींविषयी अधिक आपण जाणून घेणार आहोत या सेशनमध्ये. तर 23 तारखेला आपण डॉक्टर श्रेया भानप यांचं सेशन ठेवलं आहे. तर तुम्ही या दोन्ही सेशनला नक्की उपस्थित राहा अशी तुम्हाला विनंती. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्व श्रोत्यांचे आभार की तुम्ही आज या सेशनला उपस्थित राहिलात आणि आपले स्पीकर पौर्णिमा शिरगावकर यांचे देखील मनपूर्वक आभार. आपण आता पुढच्या सेशनमध्ये भेटूया शुक्रवारी. तोपर्यंत नमस्कार.